आज आपण झटपट बनणारे पालक कांद्याचे पकोडे बघणार आहोत। ही रेसिपी इतकी झटपट बनते, पूर्व तयारी जर असेल तर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचे पकोडे तयार होतात। नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। इथं मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि यात मी 2 मोठ्या साईजचे कांदे सुद्धा बारीक चिरून घातलेले आहेत। तुम्ही इथं बघू शकता, पालक मी अगदी बारीक बारीक चिरलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला पालक चिरून घ्यायचा आहे। आता हा चिरलेला पालक आणि कांदा मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते। आपल्याला हे दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। यात आपण सगळे मसाले, आलू वगैरे मिक्स करणार आहोत। हे इथं मी सगळं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। इथं माझ्याकडे एक मोठ्या साईजचा बटाटा आहे, याचे साल मी काढून घेतलेलं आहे। आता ह्याला आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे। अगदी स्ट्रिप्स आपण रिबन स्टाईलनी ह्याला कापणार आहोत। मी दाखवतेय त्या पद्धतीनेच आपल्याला हे काढायचं आहे। तुमच्याकडे जर बारीक बटाटा चिरायचा कटर असेल तर तुम्ही त्यात सुद्धा हे फिंगर्स बारीक बारीक कट करू शकता। या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। मी आता सगळे बटाटे इकडे कट करून घेते। इथे माझा बटाटा पूर्ण चिरून रेडी आहे, तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने आपल्याला लांब लांब बटाटे चिरायचे आहेत। आता मी हे पालक आणि कांद्याच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता पकोड्यांची टेस्ट वाढवायसाठी मी इकडे एक मसाला बनवून घेते आहे पकोड्यांसाठी। इथं मी एका छोट्या मिक्सरच्या ग्राइंडमध्ये लसूण, लाल मिरची, 1 चमचा धने, साबित धने इथे आणि जिरं घेतलेलं आहे। हे आपल्याला अगदी भरड भरड वाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, याच पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे। आता चिरलेल्या पालक, कांदा आणि बटाट्यामध्ये मी 1 चमचा ओवा घालते आहे। ओवा हातावर आपल्याला छान चुरडून घालायचा आहे, ज्याच्याने ह्याचा फ्लेवरही छान येतो आणि ओवा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे डायजेशनमध्ये खूप हेल्प करतं। ओवा घालून घेतला आहे। याच्यानंतर मी ह्याच्यावर कसुरी मेथी घालते। कसुरी मेथी पण हातावर चुरडून घातलेली आहे। हळद आहे 1/2 चमचा, चवीनुसार मीठ आहे, आमचूर पावडर आहे। आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबूसुद्धा घालू शकता। आणि आपण जो वाटून ठेवलेला मसाला होता, धने, जिरे, लसूण आणि लाल मिरचीचा, तो सुद्धा घालून घेतलेला। आता हे सगळं आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे तो मसाला लागला पाहिजे। मीठ, मसाला सगळीकडे लागला पाहिजे। आता आपण हे छान हाताने कालवून घेऊया। ह्याला खालपर्यंत आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे, सगळीकडे मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला। आता ह्याला आपण एक 10 ते 15 मिनटं झाकण घालून ठेवून देऊया, ज्याच्याने मिठाला आणि मसाल्याला थोडंसं पाणी सुटतं, म्हणजे आपल्याला ह्यात पाणी घालायची गरज पडत नाही। इथे तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर ह्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे। आता याच पाण्यामध्ये मी बेसन कालवून घेते। मी 1 कप बेसन घालते आहे सध्या। आपल्याला लागेल तेवढंच बेसन घालायचं आहे आणि पाण्याचा वापर इथं करायचा नाही आहे। मी पहिले सगळं बेसन इथं मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता, आपण जितकं हे हाताने मिक्स करतो तितकं पाणी सुटत जातं त्याला। आपल्याला वरून वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही। इथे तुम्ही बघू शकता, पालकला, कांद्याला, मसाल्यांमुळे जे पाणी सुटलं आहे, अगदी त्याच पाण्यामध्ये आपण पीठ कालवून घेतलेलं आहे। पाणी जर आपण वेगळं घातलं तर कुरकुरीतपणा भज्यांना आपल्या येत नाही। इथे मला बेसन थोडंसं कमी वाटतं आहे, मी इथं अजून एक अर्धा कप बेसन घालून घेते। बेसन आणि यात मी 1 चमचा भरून तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता हे आपण ह्यात छान मिक्स करून घेऊया। आपलं हे छान मिक्स होऊन रेडी आहे। आता तुम्ही इथं बघू शकता, एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे। इथं तेल गरम आहे, माझं छान गरम झालेलं आहे आणि आता मी फ्लेम लो टू मीडियम करते आणि आता आपण यात पकोडे तळून घेऊया। आपल्याला कढईत जितके मावतील तितकेच एका वेळेला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि त्यांना तळायला स्पेस मिळतो। इथे माझे तेलात पकोडे घालून झालेत। आता मी ह्याला थोडंसं एकदा फोर्कनी फक्त वर खाली करते एकदा। छान कुरकुरीत झालेत आपले पकोडे। तुम्ही बघू शकता, इकडं कलरसुद्धा छान येतोय त्यांना। आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवर अगदी छान क्रिस्प होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचेत। माझा फर्स्ट बॅच ऑलमोस्ट तळून रेडी आहे। तुम्ही बघू शकता, इथे सगळे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि क्रिस्पसुद्धा आहेत हे खूप। मी हा बॅच काढून घेते। इथे मी पकोडे एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। सेम प्रोसेस आपल्याला बाकी सगळ्या बॅचेसला पण रिपीट करायचे। तुम्ही इथं बघू शकता किती छान कलर आलेला आहे पकोड्यांना। आता याच पद्धतीने मी बाकी सगळे बॅचेससुद्धा रिपीट करते। हा माझा सेकंड बॅचसुद्धा तळून ऑलमोस्ट रेडी आहे। हे सुद्धा मी एकदम गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत तळणार आहे।
आपला दुसरा बॅचसुद्धा तळून रेडी आहे. मी हा सुद्धा काढून घेते बॅच. अगदी 15 मिनिटामध्ये होतात. आपली जर प्रिपरेशन असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. रेसिपी ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कळवा.